नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे आणि सकाळी सकाळी आमचं खूप असं टाईटवालं रुटीन होतं, पण एक खूप मोठी गडबड झाली. आमचं ना पझल पार्किंग आहे 6 गाड्यांचं, जे वरती 3 खाली 3 आणि ते गोल गोल फिरतं. आणि आमच्या फ्लोअरचंच ते आहे आणि 2 शेजारी लागतं असं काहीतरी आहे. तर कोणीतरी वरच्या फ्लोअरवाले दादा होते, कोणी काय माहीत नाही, त्यांनी आमच्या तर पझल पार्किंगमध्ये गाडी लावली. ती पण अशी लावली होती की ती थोडी बाहेर होती, त्यामुळे ते पझल पार्किंगमधलं बटन जर आपण खालीवर केलं असतं तर त्यांची गाडी वरती लागली असती. त्यामुळे मग आम्हाला आमची गाडी काढताच येत नव्हती. इतका मोठा इश्यू झाला होता आणि आम्हाला खूप लवकर निघायचं होतं सकाळी एका ठिकाणी, पण मग नाही जाता आलं कारण कोणी मेसेज पण बघेना. आणि एवढं सकाळी सकाळी सॅटर्डेला वीकेंडला चेअरमॅन काकांना कॉल करायला पण बरोबर वाटत नाही की नाही चला चला हे असंच झालेलं आहे. सो गेलं सकाळचं जे काही काम होतं ते. त्यामुळे आता झालं आहे सगळं सॉर्ट. निखिल गाडी घेऊन गेला आहे मंदिरात, कारण दर शनिवारी तो न चुकता शनिदेवाला जातो. जे बावधनचं मंदिर आता हनुमानाचं शनिदेवाचं खूप व्हायरल झालं आहे ना. निखिल तिथे 10 वर्षापासून जातो आणि न चुकता जातो, काहीही असो. तो आज तिकडे गेला आहे. माझी अंघोळ झाली, जरा लेटच झालं आज मला सगळं करायला. आणि येस, स्किन केअरचं म्हणाल तर तुम्ही म्हणता की काय करते, तर मी माझं क्युअर स्किनचं जे रुटीन आहे ते पुन्हा स्टार्ट केलं आहे. मी पुन्हा प्रोडक्ट्स मागवले आहेत, पुन्हा ती ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. तर सगळ्यात आधी अंघोळ झाल्या मी हे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर यूज केलं होतं फेस वॉश करायला. आणि त्यानंतर तुम्ही माझी स्किन बघू शकता तर कशी आहे. मी कुठलाही स्मूथनेस नाही लावला आहे, कुठलाही फिल्टर नाही लावलं आहे, पण माझी जी स्किन आहे ना ती अशी डलडल झालेली आहे. म्हणून मी म्हटलं पुन्हा रिस्टार्ट करूया. तर आता मी यूज करते SPF 50 ॲक्वा सनस्क्रीन. ही मी आधीच्या किटमध्ये पण होती माझ्या. हे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन दोघांचं काम करतं आणि व्हाईट कास्ट पण सोडत नाही, आणि हे मला सूट पण झालं होतं. तर म्हटलं चला रिस्टार्ट करूया. हे मी मागच्या 3 दिवसापासून करते सुरू. आणि येस, बघूयात आता तुमच्यासोबत तर मी व्हिडिओ शेअर करतेच की कसा काय इफेक्ट होतो ते. त्यामुळे बघा, चेहरा लगेच असा वेगळा वाटतो. आणि प्लस मी लास्ट टाईम पण त्या टॅबलेट्स घ्यायची ग्लुटॅक्टिव्ह ब्राईटच्या ह्यावाल्या, तर मला पुन्हा सजेस्ट केलं आहे त्यांनी. आणि येस, नाईट क्रीम तर माझ्या अशा पण फेवरेट आहे. ही स्मूथिंग हायड्रा जेल आहे, सुदिंग हायड्रा जेल आहे. आणि हे मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर आहे. मला बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम होती आधी, मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर तर आधीपासून आहे. आता हे सुदिंग हायड्रा जेल आलं आहे, तर ते पण मी यूज करते. ते पण माझ्या स्किनला सूट होतं आहे. प्लस तुम्हाला जर हे प्रोडक्ट मागवायचे असेल तर कसे मागवायचा व्हिडिओ तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. बट डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. त्यांचे जे हे असतात डॉक्टर असतात, स्किनचे डॉक्टर, ते आपल्याला सगळं डिटेलमध्ये आपलं पूर्ण चौकशी करून मगच किट बनवून देतात. आता मी माझं किट कसं, म्हणजे मी ट्रीटमेंट कशी रिस्टार्ट केली आहे, मी किट कसं मागवलं याचा पटकन एक व्हिडिओ बघा. तर प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी ना ॲप ओपन करायचं, आधी स्किन सिलेक्ट करायची, तुमचे जे काही इश्यू आहे ना ते मेन्शन करायचे. त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट आहे ना ते आपल्याशी बोलतात आणि आपले काय काय इश्यू आहे, तुम्ही प्रेग्नेंट आहात का, तुमचं सनशी किती इंटरॅक्शन होतं, असं सगळं आपल्याकडनं बोलवून घेतात. त्यानंतर ना आपल्या स्किनचा फ्रंट साईड आणि साईडने फोटो घेऊन काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं एक्झामाइन करून मग आपल्यासाठी किट तयार करून देता. तुम्हाला हे मागवायचं असेल ना तर तुम्ही माझा कोड तनया 100 यूज करू शकता, ज्याने तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल. माझं मी हे जे आहे ते रिस्टार्ट केलं होतं, त्याच्यामुळे पूर्ण एक्झामाइन केल्यानंतर ना त्यांनी मला बरोबर असं छानसं किट तयार करून दिलं. त्यात तुम्ही सगळे रिझल्ट वगैरे जे काही असेल नसेल ते सगळं बघू शकता. सो तुम्ही पण क्युअर स्किनचे हे प्रॉडक्ट नक्की ऑर्डर करा. सकाळी ज्या गोष्टीमुळे घोळ झाला होता परत तेच झालंय. पुन्हा आमची गाडी खाली गेली आहे, बट आता रोटेशनला इश्यू नाही आहे. सकाळी निखिल किती वैतागलेला होता. वाईट, जाऊ दे जे असेल ते. आता आमची गाडी खाली येईल, वरती येईल आणि मग आम्ही निघू. आणि आम्हाला सकाळी 7-8 वाजता घराबाहेर पडायचं होतं. आता आम्ही 2 वाजता घराबाहेर पडतोय कारण खूप मध्ये कामं लांबत गेली आहे. आणि आत्ता आम्ही माझ्या आवडत्या ठिकाणी चाललो आहे, म्हणजे आपल्या नवीन घरी. ॲक्च्युली आज बरं मी गाडीत बसल्यावर सांगते काय ते. तर आम्ही आज गेलो होतो आपल्या नवीन घरी. तिथले फायनल डिसिजन घ्यायची होती कारण आता पोझिशन हातात मिळणार आहे. त्याच्यात जे लास्ट मोमेंटचे चेंजेस होते, जे घरात करायचे होते फायनल चेंजेस, ते त्यांना लिहून द्यायचे होते. कारण ते बिल्डर काम करत असताना जसे कामं झाले त्यानंतर खूप जास्त तोडफोड होत नाही. आमचं सगळ्यात मेन होतं की आम्हाला किचन रॉ घ्यायचं होतं आणि त्यामुळे, आणि बाकी पण जे काही चेंजेस होते ते फायनल चेंजेस आज द्यायचे होते आणि ते आज लास्ट डे होतं, त्याच्यामुळे ते काम मेन होतं. तर तुम्ही जसं आत्ता मागच्या क्लिपमध्ये बघितलं, आज आम्ही अजून एक मोठं फायनल काम करायला गेलो होतो. ते म्हणजे नाटक करते गोरायचं.
ते म्हणजे घराचं पोझिशन लवकर हातात मिळणार आहे, त्यामुळे लास्ट जे चेंजेस होते ते करायचे होते. मला सगळ्यात मोठा चेंज करायचा होता किचनमध्ये. सो आज आम्ही डिसाईड केलं की आम्ही रॉ किचन घेणार आहे. त्याच्यात आम्हाला कोणत्याही टाईल्स नको आहे, किचन ओटा नको आहे. ते सगळं फायनल केलं. अजून काय काय चेंजेस होते ते त्यांना सांगितले. आता ना थोडं असं नर्वस पण आहे आम्ही. काय रे निखिल, इतके दिवस होतंय घर. आता घर हातात मिळायची वेळ येते, त्याच्यामुळे आता समोर खर्च पण दिसतोय. माझं काही नाही, तुझंच घर येते. आणि थोडी अशी एक्साइटमेंट पण आहे, कारण पहिलं जे घर आहे ते निखिलने लग्नाआधी घेतलेलं होतं. त्याच्यामुळे ते शोधणं किंवा ते हे करणं असं वेगळं काही नव्हतं, किंवा नवीन घरात आलो तेव्हा ते सजवण्याची परिस्थिती पण नव्हती. बट दिस टाईम आम्ही डिसाईड केलं. ओके, तर मी असं सांगत होती, मध्येच माझं स्टोरेज फुल झालं आणि आपला व्हिडिओ कट झाला, की यावेळेस आम्ही सगळं छान सजवून मगच घरात जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर चांगले इंटेरियरचे नंबर असतील अरे तर डू सजेस्ट, नाही तर निखिलच त्याच्या मनाने कर. अरे बोल की काहीतरी. तू का भाऊ खातोय आजकाल माझा व्हिडिओ द्यायला तरी? तू काय अशी दाढी बिडी केली म्हणून तुझं असं लाजाळू वगैरे झालं असलं काही नाहीये चांदोरे. माझं नवीन चालू करणार आहे. याला माझा व्हिडिओ द्यायला वेळ नाही आणि हा त्याचा चॅनल सुरू करणार आहे. याच्या इंस्टाग्रामवर याचा सिंगल एक फोटो नाहीये. जे मी याला कोलॅब रिक्वेस्ट पाठवते ना त्याच्यातच तो फोटो बिटो काढतो. मी सुरू करणार नवीन. उगाचच मला टक्कर द्यायला. अरे एली पण तिकडे जंगलामध्ये. मला सखीचं इथे बसणं अजिबात आवडत नाही आणि सखीला इथे बसल्याशिवाय होत नाही. असो, चला घराचं आज मेन काम झालेलं आहे. आता आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. तिकडे जाऊन गेल्यानंतर मग निखिल मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट घेऊन देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. हो ना बेटू? पापा काय घेऊन देणार आहे मम्माला? किती साडी घेऊन देणार आहे ग? त्याला सांग पैसे दे ना थोडे. थोडे दे ना मला. मोठं मनाचं मला काय घेऊन किती साड्या घ्यायच्या बेटा मम्माने? त्याला सांग ना माझ्या मम्माला 3 साडी घेऊन दे. मम्मा कशी दिसते ग साडीत? कशी दिसते सांग ना. ती सकाळी निघली होती, मम्मा सुंदर दिसते ना साडीमध्ये, सांग ना कशी दिसते. आलोय आम्ही, रंगात आलोय. हे आमचे शिवलेले ड्रेस याची आजकाल खूप लोक सगळ्या कपड्यांची लिंक मागतात, पण ते इतके शिवलेले. आता हा पण एक कॉटनचा होता जो शिवलेला होता कॉट सेट. ते इतकं कम्फर्टेबल वाटतं तिला उन्हाळ्यात. वा वा वा. डायनासोर कसं करतो टॅग. चला आता हे आमचं सुरू राहील पापाच्या सखीच्या गप्पा. आणि आमचं हे आत्ताचं काम, आम्ही एका पेशंटला भेटायला चालू आहे म्हणून मी काही शूट वगैरे नाही करणार. बट त्यानंतर जे काही असेल त्यासाठी ब्लॉग बघावा लागणार यार तुम्हाला. तुझी आहे गोंडू आहे ग माझं. एक काम आवरलंय आणि दुसरं काम करायला म्हणजे साडी घ्यायला चाललोय आम्ही आता. आधी काम नाही म्हणत, त्याला लुबाडणं म्हणतात. कॅन्सल केलं होतं मी, पण मी तुझ्याकडची साडी नाही घेतली. माझी पप्पाकडची एक साडी बाकी ती घ्यायला चालते. त्या दुकानात जर निखिलला आवडली तर तो त्याच्या चॉईसची मला दुसरी घेऊन देऊ शकतो. बाकी असं काही मला आवडतच नाही काही. गाडी पार्क केली आहे आम्ही. मला काही कळतच नाही. सगळ्यात अनरोमॅन्टिक नवरा आहे. बघा तुम्ही ब्लॉग बघा, याच्याकडे नका लक्ष देऊ. ब्लॉग बघा शेवटपर्यंत. मी जस्ट साडी बघायला सुरुवात केली तर निखिलचा चेहरा बघा किती हलकट वाटत. त्यांना सांगितलं 5 पासून दाखवा. 5ची साडी घ्यायला 5 पासून सांगितलं आणि 5 मध्ये ना मला त्यांनी जे दाखवलं ते बिलकुल दिसलं नाही. तुमच्या तोंडाकडे पाहून बिलकुल वाटलं. एक काढली मी 5. काय नाही. त्यानंतर ना तिथे मी बऱ्यापैकी साड्या बघितल्या आणि त्यातली एक घेतली सुद्धा. आता कोणती आहे ती तुम्हाला पुढे कळेलच. त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा आणि सखीची मस्ती काय होती ना ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. कट टू डे 2. तर काल आम्हाला यायला इतका उशीर झाला होता की त्याच्यानंतर माझं काही असं शूट करणं झालं नाही, कारण आमची खूप फिरफिर झाली. काल 2 वाजताच्या घराबाहेर निघालो होतो, बराच लेट आलो. लेट आल्यानंतर पण निखिलला रात्री मित्रासोबत बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे तो मस्त जेवायला बाहेर गेला होता. मी आणि सखीने गोंधळ घातला होता बऱ्यापैकी, म्हणजे सखीला झोपायचं पण होतं. तिने काल मला दिवसभरात इतकी साथ दिली आहे ना काय सांगू. किंवा ना असं कधीतरी आपल्याला सुद्धा ना की भाई माझी लेकी, थोडासा गर्व येतो ना, त्या काइंड ऑफ मला झालं होतं. कारण काल तिला इतकं फिरवलं, तिची थोडी तब्येत पण नाजूक होती. त्याच्यामुळे आमचं चालू होतं की यार ते घरात झालं की घरी निघून येऊ किंवा मग
आमची जिथे भेटायला गेलो होतो तिथून परत निघून येऊ, बट तिने जरा साथ दिली. आणि जेव्हा आम्ही साडीच्या दुकानात पोहोचलो ना, तिथे सखीने, मी तुम्हाला सांगितले तिथले जे वर्कर लोक होते किंवा ते जे दादा लोक होते जे साड्या दाखवत होते, ते सखीला उचलून नेत होते इकडनं तिकडे तिकडनं इकडे, कारण ती इतकी गोड वागत होती. तिथे ती साड्या दाखवत होती. जनरली ते लहान मुलांना साड्यांना हात पण लावू देत नाही, मग तिच्यावर अशी साडी दाखवणं, किती गोड दिसते अशी साडी टाकायची तिच्यावर, अगं तू किती गोड दिसते बाळा. आणि ते दादा ते तिला इतके छान घेऊन जात होते त्याच फ्लोअरवर, म्हणजे जिथे आम्हाला दिसतं तिथे तेवढ्याच फ्लोअरवर. तर आणि सखी खूप एन्जॉय करत होती फेज. मम्मा तुला ही साडी घ्यायची का, मम्मा तुला ती साडी घ्यायची का, पापा मम्माला 2 साडी घेऊन दे, असं करत तिने तिथे इतकीही कुणकुण केली नाही. म्हणजे बाकीचे पण मुलं खूप एवढं करत नव्हते, बट सखी इज लाईक की तिला इतकी फेज एन्जॉय करत होती ती, की तिला त्या दुकानातून बाहेरच पडायचं नव्हतं. तिचं असं होतं की नाही मम्मा थांब, आपण अजून साडी घेऊ, इथेच थांबू. त्याच्यानंतर पण आम्ही अजून 1-2 दुकानांमध्ये गेलो होतो, बट तिथे काही मला साड्या आवडल्या नाही. आणि हा साडीचं सांगायला गेलं तर मी 2 साडी घेतली आहे. एक तिथेच मी पॉलिशिंगला दिलेली आहे, जी मला पुढच्या शनिवारी भेटेल, त्याच्यामुळे नाही घालता येणार ती. आणि एक आहे ती मी ठेवली आहे, ती मी आज उद्या कधी नेसता येईल तशी नेसेल, कारण ती व्हाईट ब्लाऊजवर आधी बघते की त्याच्यावर काय सूट होतं, नाही तर ब्लाऊज शिवते त्याच्यावर. सो मी 2 साडीज घेतलेली आहे. एक जी आहे ती तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी जेव्हा ती येईल, आणि एक जी आहे ती दाखवून देते. ती अशीच सिम्पल साडी होती, पण मला आवडली. मला काळ्या कलरच्या साड्या आवडतात. नंतर ती कुठे जाईल माहीत नाही, मोस्टली मला असं वाटतं की वहिनी ढापणार आहे, बट ठीक आहे, ढापली तरी चालतंय. कुठे गेल्या साड्या, इतका पसारा पडला ना ह्या पार्सलचा, PR पॅकेजेसचा, गोंधळ होतो त्याचा. तर अशी सध्या असं दाखवू आता मी साडी तुम्हाला, अशीच दाखवते वरच्यावर. ओके, काइंड ऑफ अशी साडी आहे, तिच्यावर अशा बुट्ट्या आहे आणि असं हे. तर खूप सिम्पल साडी आहे ही, काहीतरी मला 1600ला पडली आहे, पण मला अशी बघता क्षणी आवडली होती, कारण ती खूप हलकी आहे. आमच्याकडे असे पण कंटिन्यू कार्यक्रम सुरू असतात, काही ना काही, तर म्हटलं एखादी अशी पण असू द्यावी, म्हणून मग मी ही घेतली आहे. आता आज निखिल गेला आहे, सखीचं ओरिएंटेशन आहे, शाळा सुरू होणार आहे कारण माझ्या लेकीची. तसं अरे सॉरी, बॅकग्राऊंड नॉईस इग्नोर करा. आमच्या ताई बरोबर मी बोलायला लागली का नवर सुरू करता भांडे आपटायला लागतात. तरच मी सांगत होती की तसं वाईट पण वाटतंय मला, कारण का कसं आहे ना, ती झोपतेच 9, 10, 11 वाजेपर्यंत, पण आता 9 वाजताची डॉट शाळा असणार आहे, त्यामुळे मग तिला उठावं लागणार आहे. तर कधी कधी थोडंसं वाईटही वाटतं. मी ॲडमिशन तर खूप जोरात घेतलं, पण नंतर मला थोडंच झालं की नाही यार. निखिल पण मला म्हणत होतं, मी निखिलला म्हटलं यार निखिल सखीला आता ह्यावेळेस तर उद्या शाळेत जाईल ती, हिज लाईक की तुझीच हे होती, पण यार तिला चांगली सवय पण लागेल, कधी ना कधी तर ती सवय लागायचीच होती. ही साडी अशी अजून गोड दिसते वाटतं. तर यस, ही मी तथास्तूमधनं घेतली. तथास्तूमध्ये मला अजिबात साड्या दाखवल्या नाही त्या दादानी, ही मीच एका ठिकाणून काढून आणली होती आणि ती मी घेतली. साड्यांचं तसं बघायला गेलं ना तर बऱ्याच दुकानांमध्ये खूप कमी लोक जे साडी दाखवतात. तसं तेजस्विनी म्हणा, जोगेश्वरी, भगवती, मूलचंदमध्ये खूप जास्त साड्या दाखवता, हा माझा अनुभव आहे. बाकी ठिकाणी तर असं असतं की घ्या, नाहीतर बघा, नाहीतर असं, नाहीतर तसं, बऱ्यापैकी होतं. एक मला डिझायनर साडी खूप आवडली होती, बट त्याची प्राईस जरा जास्त वाटली मला त्या मनाने. आता इतक्या वर्षापासून साड्या घेते तर थोडं सिल्कचं मला पण कळायला लागलं, त्याच्यामुळे मला थोडी नाही पटली त्याची प्राईस आणि त्यामुळे मी ती नाही घेतली. आणि असं पण मला बजेटच्या बाहेर नव्हतं जायचं ह्यावेळेस. ही निखिलकडनं नाही घेतली बाय द वे, मी जी येल्लो साडी घेतली ती पण निखिलकडनं नाही घेतली होती. झालं असं की मी आता घरी होती, तर मला पप्पांनी 5,000 रुपये दिले होते की साडी घेऊन टाक, पण मी ती साडी घेतली नाही. तर ते मला तसे विचारत होते घेतली काय साडी, म्हटलं नाही मी घेईल. ते मला म्हणे पैसे परत कर. दरवेळेस तुझं असं असतं की मला हे घ्यायचं ते घ्यायचं आणि घेतं काही नाही, मला पैसे परत करून या आत्ता मजाकमध्ये. म्हटलं मी पटकन तुमची जाऊन साडी घेऊन येणार आहे. सो माहेरी गेली का ती पण मजा असते. तो अजून निखिलची पण आहे. निखिल मला म्हणे तुला काय घ्यायचं ते, तुला पैठणी आवडतं ना, तू पैठणी घ्यायचं पण तुझ्या डोक्यात असतं. पण मला झालं की माझ्याकडे मोस्टली ग्रीन, ब्ल्यू आणि रेड आणि ह्या 3 कलरमधल्या पैठण्या माझ्याकडे पण आहे. आणि त्याच्या शेडमधल्या ज्या आहे त्या आईकडे, वहिनीकडे, मावशीकडे, त्याच्यामुळे मग पुन्हा त्यात इन्व्हेस्ट करणं मला नाही बरोबर वाटलं. आणि मला गडवाल घ्यायची होती, बट मला तिथे गडवाल एवढी आवडली नाही. नाहीतर म्हटलं तर डिझायनर सिल्ककडे जाऊयात, कारण ती पण माझ्याकडे एकच साडी आहे डिझायनर सिल्कमध्ये. बट त्या पण तिथे खूप जास्त मला अशी व्हरायटी नाही दिसली. तुम्हाला जर असं पुन्हा एखादा शॉप माहिती असेल तर नक्की सांगा. आज मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकते तिथे, आज संडे, त्याच्यामुळे थोडा फायदा घेऊ शकते. असो तर आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हार्ट बनता आहे. आणि यस, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं
ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला इतकं प्रेम देतं त्याच्यामुळे कमेंट करायला आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगसोबत पुढच्या वेळी जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी असेल. सो यस, स्टे ट्यून फॉर दॅट. चलो बाय.